सगळ्यांनी कॅन्सल करायला लागलं. ऐका, माझा निर्णय झालाय. कसला? काय ग, ग्रॅज्युएट झाल्या झाल्या लगेच लग्न? काय ऐकलं मी? काय हो बाबा, एवढंच ठरवायचं असतं का शिक्षण झाल्यानंतर? आई तू सांग ना. अहो काय हो, बरं काय निर्णय घेतला आमच्या चिमुरडीने ते तरी कळू दे. आता चिमुरडी काय, तुम्ही दोघं ना माझं जरा सिरियसली ऐका. मी पोस्ट ग्रॅज्युएशन साठी UK किंवा US ला जाणार. सगळी तयारी आणि रिसर्च झाल्यात. तुम्ही आता मला फक्त ठिकाण सांगायचं. काय झालं, आपलं ठरलं होतं ना की मी निर्णय घ्यायचा. मग आता असं का बिहेव करताय तुम्ही? हो, जरा डायजेस्ट तर येऊ देत की. आणि याचा अर्थ असा नाहीये की आम्ही तुला विरोध करणार आहोत. मी पण म्हणतच होते तुला तू हवं ते करू, हो ना? बघ बेटा, वी आर नॉट अगेन्स्ट यू. मला तर असं वाटतं की आपल्या इथे पण चांगल्या युनिव्हर्सिटीज आहेत ना, भारतात कुठेही शिकणार. बाबा प्लीज, आपलं क्लिअर बोलणं झालं होतं. तुम्ही ना माझं सगळं पूर्णच घालवलंय. आता असं काही नाही, बाबा आपला एक शेवटचा प्रयत्न करून बघताय. बरं तू सांग मला, कुठली युनिव्हर्सिटी, खर्च किती, स्कॉलरशिप मिळणार आहे का, काय कसं करायचंय सगळं? खर्च तसा बऱ्यापैकी, पण आता आपण एज्युकेशन लोन घ्यायचं. अर्थात तुमच्या मदतीशिवाय हे काही शक्य नाही. पण आपलं शिक्षण झाल्यानंतर मी येणार मेसेज टाईप करतोय, मेसेज आणि सगळं लोन मीच फेडणार. काय प्रॉब्लेम त्यामुळे नो टेन्शन. जाऊ आपण. ओके ओके. येस. आता मला सांग, तू सगळी नीट चौकशी केलीस की नाही? एकदम परफेक्ट. मग आता आपण कधी लागायचं तयारीला, कधी जातेस तू? थांब तुला. अरे मी नाटक अजून आता ना मी काही एजन्सीचे नंबर शोधते. मी सगळे तुम्हाला देते. आपण रिसर्च करूया. आई तू ना मला तिथे काय काय लागेल, कपडे, किचन मधल्या गोष्टी, हे सगळं बघायला आपण एक ठरवूयात काय ते. थेपले ठेवलेस ना त्या बॅगेमध्ये? हो सगळं ठेवलंय. आणि तिची औषधं, गरजेच्या वस्तू सगळं ठेवलंय. आणि सगळ्या बॅगांमध्ये चिठ्ठ्या पण टाकल्यात काय काय आहे त्याची. तर मला सांगा, पासपोर्ट, व्हिसा, तिकीट सगळं ठेवलंयत ना? सगळं ठेवलंय, तसं तिला सांगितलंय पण. ठीक आहे.
आणि तुझे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असते. सानवी, चल बाळ, निघायचं ना? हो आई. आता डोळ्यातून पाणी नाही काढायचं. आता रडायचं नाही, उशीर होते आपल्याला. ठीक आहे, चल औषध. चल चला. निघूयात ना? सॅक आहे तुझी. विनम्र अभिवादन करून सादर करत आहोत देवी पॉझिटिव्ह प्रस्तुती एकांकिका वन वे. लेखन आरती भट. नेपथ्य प्रकाश संगीत आणि दिग्दर्शन अतुल कुलकर्णी. कलाकार अनुश्री सोनाली मोघे, आनंद जगदीश खरे, रोहन प्रशांत जाधव आणि सानवी देविका जोशी. सहर्ष सादर करत आहोत एबी पॉझिटिव्ह प्रस्तुत एकांकिका वन वे. हॅलो, कुठनं? हॅलो, हा कुठनं बोलताय? हॅलो, हां बोला ना, बोला बोला. हां बोला ना. का रडतेस? हां सानवीला तर आपण हसत हसत निरोप केला. हो आहे. तो दुसरा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पण ना, तुम्हाला दुसऱ्या नंबरवरनं फोन करायला सांगतो. हॅलो, दुसऱ्या नंबरवरनं फोन करतो मी, त्यामध्ये आहे. दुसऱ्या नंबरवरनं फोन करायला सांगतो मला. हां हां. आतापर्यंत कसं आवरलंय माझं मला माहिती. तिला जाताना त्रास नको म्हणून, पण आता नाही आवडलं. काही तास झाले सांगलीला जाऊ, पण घर कसं रिकामं रिकामं वाटायला लागलं. सारखी मागे मागे असायची. आई असं करूया, आई तसं करूया, चल शॉपिंगला जाऊयात का? आई तू पण वेस्टर्न ड्रेस घाल ना. सारखी मागे लागायची. लगेच म्हणायची नको नको आई, तू अशीच क्यूट दिसतेस. आई मटेरियल आहेस ना, तशीच राहा. आणि काय ना सारखी सरप्राईजेस यायची. मी म्हणायची तुझी ती सरप्राईजेस ठेव बाजूला, इथे माझ्या जीवाला घोर लागतो. माझ्या वाढदिवसाला स्वतः साठवलेल्या पैशातून माझ्यासाठी एखादी छोटीशी गोष्ट आणायची. गोष्ट अगदी छोटी असायची, पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप मोठा असायचा. हो, हे सगळं मिस करणार हो मी आता. मला नाही करवणार तिच्याशिवाय. खरंय ग, पण सानवी त्यात तिच्या जवळ राहता यावं म्हणून मी माझ्या नोकरीतून पण ब्रेक घेतला. या नोकरीच्या व्यापार तिचं बालपण उपभोगायचं राहून गेलं माझं. वाटलं होतं निदान आता तरी तिच्या जवळ जास्तीत जास्त राहता येईल. पण ते लग्न करून एक दिवस सासरी जाणारच आहे ना. खरंय, कळतंय, पण हे म्हणजे जरा जास्तच लवकर गेली ना. तेही फार साता समुद्रापलीकडे. असं काय करतेस का? नाही, पण आता अजिबात रडायचं नाही.
मी रडत बसले तर तिला त्रास होईल आणि ती तिच्या शिक्षणावर लक्ष नाही देऊ शकणार, करिअरवर नाही लक्ष देऊ शकणार. श्री अगं आता शांत हो. आपणच आनंदाने तिला पाठवलं की नाही आणि तिचं करिअर महत्वाचं असं नेहमी तूच तर म्हणतेस. आता कशाला त्रास करून घेतेस. बर चला आता झोपायला जाऊ. आपलं रुटीन उद्यापासून चालू होईल. चला तर. पोचली असेल ना एव्हाना. अजून कसा नाही फोन आला तिचा. अगं येईल ना तिचा फोन. कशाला काळजी करतेस. बघ हॅलो सान्वी, कशी आहेस बेटा. हाय आई. हाय बाबा. हॅलो. मी पोहोचले बरं का वेळेत. काय ग, काही त्रास नाही ना झाला. विमानात काही खायचे प्यायचे हाल नाही ना झाले. अगं अजिबात काही त्रास नाही झाला आणि रोहन आला होता ना सोबत, त्यामुळे काही नाही, सगळं मस्त झालं. मस्त. काय ग सान्वी, थंडी का ग तिथे. स्वेटर घाल बर का, नाही तर लगेच सर्दी होईल. सानवी तू तुझ्या आईलाच घेऊन जायला होतस बघ. इथे बसून नुसत्या काळज्या करते आणि त्यातून घरातला एक माणूस कमी झालाय. त्यामुळे या सगळ्या सूचनांचा भडीमार मला सहन करावा लागतोय. काय ग आई तू कर. काही नाही मला त्रास झाला. सगळं अगदी व्यवस्थित होतं. रोहनने माझ्यासाठी इथे स्वयंपाक पण करून ठेवलाय, त्यामुळे आता काहीच काळजी नाही. तुम्ही आता उलट तुमचीच काळजी घ्या. तुला एक गंमत दाखवू का आई. थांबा. काय ग, हे दिसतंय का. हीटर का. हा, असे हीटर असतात इथल्या खोल्यांमध्ये. त्यामुळे काही थंडी वगैरे वाजत नाही. बरं चल ठेवू का मी आता फोन. अगं खूप दमली आणि मला खूप झोप पण येते. उद्या रोहन मला इथलं सगळं मार्केट, युनिव्हर्सिटी असं फिरायला घेऊन जाणार आहे. उद्या सुट्टी आहे ना इकडे. बाळा झोप तू आता. हो तेच. आणि स्वतःची काळजी घे. हो येस. काय ग, आणि रोहन कुठं आहे. रोहन आहे की आप काय इकडे. हॅलो रोहन. हॅलो मावशी. हॅलो काका. हॅलो. सान्वीची काळजी अजिबात करू नका, मी आहे ना इथे. ती बघा बोलता बोलता कशी पेंगायला लागली ती. तू आहेस ना रे, म्हणून तेवढी काळजी नाही बघ. बरं चल बोलूयात नंतर. ठेवते फोन. बाय बाय. बाय बाय बाय. हॅलो सान्वी, कशी आहेस. हाय आई. मी मस्त. काय ग आणि असं यावेळी कसं फोन केलास. बाबा कुठे आहेत ना, हे बघ. हॅलो. काय ग, कसं चाललंय तुझं. माझं काय नाही, नेहमीसारखंच. आता एक सेमिस्टर संपत आलं ना, राजाच अभ्यास करतेय. पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे माझी. तू का अशी गप्प गप्प आहेस. आणि काही नाही ग, डोळे भरून बघतीये तुला. किती वाढली आहेस ग सानू. तब्येतीची काळजी घे.
खाण्यापिण्याचे हाल नको करून घेऊस. आई अगं काही नाही ग. कोण आता इथं मला आयतं करून द्यायला आहे का तुझ्यासारखं? आता मला एकटीलाच करा खा कंटाळा येतो ना. बरं चल जाऊ दे, आपण नंतर बोलूयात का? कारण हे अजून एवढं वाचून संपवायचंय. बर ठीक आहे. मिस यू. मिस यू. Miss you चल बेटा. बाय. बाय. यार काय होतंय मला हे? होमसिक झालीये का मी? 3 महिने होऊन गेले इथे येऊन, पण अजून ऍडजस्टच होऊ शकत नाहीये मी इकडे. आई बाबांचा फोन येऊन गेला की अजूनच त्रास होतो. काही सुचत नाहीये, काही कळत नाहीये. काय करू? जिथून निघाले तेव्हा कल्पना होती या सगळ्याची, पण वाटलं होतं की त्यात काय एवढं. आई, तू मला प्रत्येक क्षणी सांगत होतीस हे शिकून घे ते शिकून घे, पण तेव्हा नाही पटलं ग मला. आय वॉज सो ओव्हर कॉन्फिडंट. आणि बाबा, तुम्ही पण किती काय करायचं माझ्यासाठी. मला शाळेत सोड, हवं नको ते बघ. मला आठवतंय ना, कधी कधी तर माझ्या वेण्या पण घालून द्यायचात तुम्ही. पण मग त्रास नको म्हणून आईनेच केस कापले माझे. मला कधीच कोणत्या निर्णयासाठी तुम्ही अडवलं नाही. सगळे निर्णय घेण्याची मुभा दिली. आणि म्हणून तर आज इथे यायचा निर्णय मी इतक्या खंबीरपणे घेऊ शकले. पण आज का कोण जाणे, असं वाटतंय की नको हे सगळं सोडून भारतात परत निघून जावं. चुकतंय का माझं? पण नाही, मला खूप शिकायचंय. आई वडिलांचे कष्ट मी नाही वाया जाऊ देणार. You need to be strong, Sanvi. Be strong. Be strong and you must. अनुश्री, मी जरा बाहेर जाऊन येतो ग. काय हो, कुठे निघाला? अगं तुला मी सांगितलं होतं ना की आज आमचे मित्रमंडळी भेटणार आहेत. विसरलीस? अरे हो, कधीपर्यंत याल? आता 5ला भेटतोय आम्ही. येतोय एखाद्या तासाभरात. तोपर्यंत मी एकटीच म्हणजे. ठीक आहे. अगं तू पण जाऊन येतेस का बाहेर? एखादी चक्कर मारून ये. नाही नको, लवकर या. ठीक आहे, येतो लवकरात लवकर. अहो, आता काय? तुम्हाला बाळाची आठवण येत नाही का? बाळ? कोण हा बाळ? असं काय करता? आपलं बाळ, आपली सांगली. अगं हा काय प्रश्न आहे का? येते की मला तिची आठवण. आणि बाळ काय ग बाळ? आता चांगली मोठी झाली ती. म्हणून काय झालं? आपल्यासाठी ती बाळच आहे अजून. ती होती ना तर घरात कसा चिवचिवाट असायचा. अगं तुला कोणी नाही म्हणलं का तिला फोन लावायला? बोलत जा तिच्याशी. त्याला काय भेटणं म्हणतात? व्हिडिओ कॉलवर नुसती तोंड बघायची. मला ती अशी समोर हवी.
त्याला भेटणं म्हणतात. अगं ते आता शक्य आहे का मला सांग बरं? आणि ते आपल्याला भेटणारच नाहीये असं पण नाहीये, ते भेटणारच आहे अजून मधून आपल्याला. खरंय तुमचं, पण खरं सांगू का, हल्ली मला कशातच उत्साह वाटत नाही हो. अगं अनुश्री, सानवी आता इथे नाही म्हणून आपण जगणं का सोडायचंय? खरंय तुमचं, पण ना असो, या लवकर या जाऊन. ठीक आहे, डोंट वरी. हा गेलो आणि हा आलो. ठीक आहे, चल. पंखात शक्ती आल्यावर पाखरं दूर उडून जातात. आई वडिलांच्या घरट्यात मग आठवणींची भूत राहतात. आणि आठवणींची भूत रोज आईला अश्रूंची भेट देतात. बाबांना फोन करते. अगं बाई, सानवीचा फोन? हॅलो सानवी. हाय आई, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. काय ग, सगळ्या तळतीयस का? हो, येतेस का ताई? नाही नाही, नको. मला जरा बाबांशी बोलायचंय. बोलव ना त्यांना. बोलवते ना. अहो, सानवीचा फोन आहे. हॅलो हॅलो. काय ग, आणि बाबांशी काय बोलायचं एवढं? हे मी बाबांनाच सांगू. या, तुमच्याशीच बोलायचंय तिला. कसं? बाबा, हो. ऐका ना, मला तुम्हाला काही रेसिपीज विचारायच्या आहेत. तुमच्या आजच्या पदार्थांची मला इतकी आठवण येते ना. हल्ली आमच्याकडे पण काही फारसं केलं जात नाही बरं का. इथं खायला कोण आहे? बघ ना पोरी, तिचं सदैव आपलं डाएटच चालू असतं. खात तर ती काही नाही आणि म्हणतेय बघा कशी डाएट म्हणत. हे काही नाही डाएट वगैरे, मी तुझे बाबा काहीतरी सांगतायस. असू दे ग, माहितीये की मला पण. आणि बाय द वे, हा आमच्याकडे काय प्रकार आहे? आता मी तिकडे नाही तर लगेच काय आमच्याकडे का? हे असं काय बोलतेस का सानू? ते आपलं असंच गेलं तोंडातून. असू दे, मी पण गंमतच करते. हा, गंमत करते म्हणे. बरं झालं, बसा बोलत राहताय की जाते. चकल्या वाट बघतायत माझी. बाबा, हो. ऐका ना. बोल राजकंदे, मी तुझी काय सेवा करू? किंग बाबा, हम्म. ऐका, मला ते तुमचा स्पेशल रवा केक आणि ते कसले मूग सोयाबीनचे वडे, ते कसे करायचे सांगा. क्या बात आहे, डायरेक्ट वडे आणि केक. मला तर वाटलं होतं त्या गाण्याप्रमाणे लेक माझी सुधरणं, रोज रोज पोळीशी करणं, असं काहीतरी करत असशील. काय हो बाबा, मी इथे येऊन व्यवस्थित स्वयंपाक करायला शिकले. तुम्हाला माहितीये का, दिवाळी म्हणून मी चिवडा केलाय, लाडू पण केले. थोडेसे कडक झालेत ते. अगं म्हणजे तूप कमी पडलंय. अय्या, हो का? अगं वेडाबाई, मला माहितीये का नाही की माझी मुलगी किती सुधरण आहे ते. केक काय, चिवडा काय, इथे आलीस ना मला करून खायला राज बरं का. ओके, डन. आता मला सांगताय का रेसिपी? अहो, मला संध्याकाळी करून न्यायचंय. आज आमची पार्टी आहे. सुधरण बापाची सुधरण लेक. येस. लिहून घेतेस का? तर त्यापेक्षा व्हॉइस नोट पाठवू. व्हॉइस नोटच पाठवा. ठीक आहे. बरं चला, मी एक काम करते. मला तोवर जेवढी बेसिक माहिती आहे ना ती तयारीला घेते. हा, चला ठीक आहे, ठेवते फोन. ठीक आहे, बाबा, हॅपी दिवाळी. ऐका ना, दिवाळी म्हणून मी आकाशकंदील लावलाय, संध्याकाळी पणत्या पण लावणार आहे आणि छोटीशी रांगोळी पण काढली आहे. अगं बघितले सगळे फोटो आणि तुला बदाम पण दिले. येस, व्हेरी क्यूट. काळजी घे बाळा, हॅपी दिवाळी. हो ठीक आहे.
ओके बाय बाय. एक गाव पुणे. आटपाट नगरात एक गाव पुणे. सुख आणि समृद्धी नाही काही उणे. त्यात होती राहत एक राजा आणि राणी. त्यात होती राहत एक राजा आणि राणी. होती त्यांची लाडकी एक फुल राणी. कुशीतली गुण बाहुली नाचूक. झोपेतच हसत होती दिसते सुंदर. आठवते तुझी मारलेली आम्हा हाक. आठवते तुझी मारलेली आम्हा हाक. बोबड्या बोरातले शब्द ते अगंग. हरवतो पहा तुझा बाललीला रंग. रांगताना कधी तुझे चालण्याचे यत्न. दमविती आम्हा तुझे किती किती हट्ट. तरी त्यात होता एक वेगळाच मत. बघता बघता तू झाली किती मोठी. शाळेत जाताना तुझी ऐकता नाराजी. तरी खाऊ आणि कधी पोळी भाजी. सोहळे अनेक तुझे सोबत सबंध. आणि आता तू झाली अचानक मोठी. सोडून आम्हाला जाशी अशी दूर देश. आसवांच्या डोळ्यातून सरी वाहत. बरी आमच्या सुखाचा हाच अमोल ठेवा. आमच्या सुखाचा हाच अमोल ठेवा. बघता बघता केवढी मोठी झालीस का. खूप शिक बेटा, खूप मोठी. यशवंत हो, औक्षवंत. तू आमचा अभिमान आहेस. वी आर प्राऊड ऑफ यू. सानवी अशी झोपलीस काय. काय होतंय. मला बरं नाही वाटत आहे. ताप आल्यासारखं वाटतंय रे. आपल्याला औषध घेतलंच का मग. नाही रे, मला उठवतच नव्हतं. मला आईची इतकी आठवण येते ना. मी रडू नकोस. औषध कुठे ते सांग. नको, तू आधी आईला फोन लावून दे. सानवी औषध घे. मग लावू आपण आईला फोन. नाही, मला आधी आईशी बोलायचंय. तू आईला फोन लावून दे. तू पण सानवी ना. बरं लावतो फोन. हॅलो रोहन. हॅलो मावशी. काय रे. अगं सानवीला तुझ्याशी बोलायचंय पण तिला थोडा ताप आहे. अरे बापरे, ते बरं फोन केला. आई, अगं व्हिडिओ कॉल उचल ना. काय होतंय. आई, मला बरं नाही वाटत आहे ग. मला थोडा ताप आलाय. लहानपणी मला ताप आला की किती त्रास व्हायचा. मला तेच आठवतंय ग. आता काहीच असा त्रास होणार नाही. मोठी झालीयस ना तू. तर काही औषध घेतलंयस का. डोलो दिली होती बघ बरोबर, ती घे बरं आता. हो, रोहन देतोय मला औषध. आणि काही खाल्लंयस का. हो, खाल्लंय मी. नाही तर त्रास होईल बघ ना. बघितलंच मावशी, तू सांगितल्यानंतर ऐकलं तिने. बरं सानवी, आता औषध घेतलंस ना. आता झोप शांतपणे. काही त्रास होणार नाही. हो आई, मी झोपते आता. तुझ्याशी बोलून मला बरं वाटतंय. नंतर करते. हो ठीक आहे. बाय. बरं मावशी, होतो पण. आणि काळजी करू नकोस. तिला बरं वाटलं की मी जाईल मग.
थँक्यू. बघता बघता 3 वर्ष झाली. जाताना मोठ्या तोंडाने म्हणाली होती की येणारच आहे मी परत, पण आता यायचं नाव घेते का मोठी. आता ना फोन केला की मी विचारणारच आहे कधी परत येणार आहेस. थांब थांब थांब, मीच तुला फोन लावून देतो. हॅलो सान्वी. काय बाबा? अगं आईला तुझ्याशी बोलायचंय. काय झालं? अगं आई डिस्टर्ब आहे ग, आणि तिचं असं म्हणणं आहे की तू भारतात आता परत यावंस. काय? माझं म्हणणं म्हणजे तुम्हाला नाही वाटत आहे? अगं तसं नाही ग. सान्वी, अगं इथे राहून राहून तुझी काळजी वाटत राहते. जीव घाबरा होतो अगं. असं तुझ्यापासून लांब राहायची सवय नव्हती ना. आणि तुझ्या बाबांनाही जाणवतं तुझं इथे नसणं, पण ते काही बोलत नाही एवढंच. सान्वी, ये ना ग परत. आई अगं काय बोलतीयस तू हे? मी इथे ठीक आहे. किती वेळा सांगितलं की माझी काळजी नका करू तुम्ही. आणि अगं आपण लोन घेतलंय, ते तर फेडायला हवंय ना आपण. सान्वी, जे आहे जसं आहे तसं आपण करू ऍडजस्ट. अहो बोला ना तुम्ही काहीतरी. सानवी, तू फोन ठेव वाटलं. हो मी ना. तुझ्या आईशी बोलतो आणि तिला समजावून सांगतो. हो, ठीक आहे? प्लीज. ओके, बाय. बाय. अनु, अगं शांत हो आणि शांतपणे विचार कर. अगं आपणच तिला आनंदाने एवढ्या लांब पाठवलं की नाही शिक्षणासाठी, आणि हा ऍक्सेप्टन्स आपल्याला होताच ना की एक ना एक दिवस ती लांब राहणार आहे म्हणून. असं काय करतेस? हा भारतात परत येण्याचा हट्ट सोड, त्याने तिला त्रास होईल. खरंय तुमचं. तिनं करिअर करावं ही माझीच जास्त इच्छा होती, पण आता जास्त जाणवतंय तिचं आपल्यापाशी नसणं. आणि काय हो, लोन आपण पण फेडू शकतो ना. ती इथंही नोकरी करू शकते. अगदी तुझं म्हणणं बरोबर आहे, पण अशाने तिलाच त्रास होईल की नाही. हे बघ, तिने तिचं शिक्षण पूर्ण केलंय, ते चांगली नोकरी मिळवली, आणि आज ना उद्या ती ते लोन फेडणार आहे. त्यावर तुझा विश्वास नाही का ग? अहो, अशाने तिला तिथली सवय होईल, आणि मग ती आपल्यापासून लांब गेली तर. असं काय करतेस? आपण गेलो होतो की नाही कॉन्व्होकेशन साठी, तेव्हा तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का? ती तिथे छान रमली. तिच्या ऍक्टिव्हिटीज, तिचा जॉब, तिचे मित्र मैत्रिणी, याच्यामध्ये ती छान आता सेट झाली. त्याचीच तर भीती वाटतेय. आणि मग तिच्या लग्नाचं काय? मुलगा कसा शोधायचा तिच्यासाठी? अगं, हा मुलगा वगैरे शोधण्याचा सुद्धा ती योग्यच तो निर्णय घेईल, याच्यावर तुझा विश्वास नाही का? आपली मुलगी तेवढी विचारी आहे ग. खरंय तुमचं. भावनेच्या भरात सान्वीला मी बरंच काही बोलून गेले, पण घेईल ती आपली काळजी सोडून, खात्री आहे मला. श्री, या सगळ्यातून जेवढ्या लवकर तू बाहेर येशील ना, तेवढं तुलाच चांगलं. याच्या आशाने आजारी पडशील तर, आणि एकदा का खचलीस ना तर तुलाच काय, मला किती अवघड जाईल याची तुला काही कल्पना आहे का? तू माझ्याशिवाय राहू शकशील? नाही, आता मी नाही राहू शकणार तुमच्याशिवाय. पण काय करू, सान्वीची आठवण आली ना की सैलही राहिला होतो. अनुश्री, तू आता एक काम कर. तू तुझ्या कुठल्या तरी आवडीच्या गोष्टीमध्ये जो मन गुंततो, मन मोकळेप्रमाणे चाल. ह्या जगाकडे तुझ्या नजरेतून बघ, तुला सुंदर दिसत ते जग. काय कळलं का? चला उठा, मस्त पैकी आईस्क्रीम खायला जाऊ आज. चल चला. काय सान्वी, अरे तो चेहरा का पडला असा? नाही, आज आई
बाबांचा परत फोन आला होता. आईचं असं म्हणणं आहे की मी भारतात परत यावं. अरे एकदम काय झालं मावशीला? बरी आहे का आई बाबा? नाही बरे आहेत ते. मला मिस करताय. आता मी पण मिस करते त्यांना सगळं, अगदी सगळंच. कंट्रोल करतो स्वतःला. अरे कसं कंट्रोल करू? नाही होत आता शक्य. कधी कधी वाटतं ना नको ही कटकट, ह्यापेक्षा हे सगळं सोडून भारतात परत निघून जा. पण आता इतकी सवय पण झाली येणार आहे, सोडवत पण नाही. तुला नाही का असं कधी वाटत? सगळं असं काय करतेस? मला पण इथेच की आठवण, पण आई वडिलांची कष्ट आठवून गप्प बसतो. त्यांना सुखी ठेवण्यासाठी तर मी आहे नाही ते. तू पण मावशी काकांची स्वप्न पूर्ण कर. त्यांना सुखी ठेवायचं असेल तर तुला सावरावं लागेल. तुला सांगू कसं, आपण इथे राहतो म्हणजे आपण आपल्या देशाला, घरच्यांना, मित्रमैत्रिणींना विसरतो का? नाही ना. त्यांच्याविषयी आपल्या मनात प्रेम आदर आहेच की. तुला सांगू का, मित्रमैत्रिणी म्हणजे विठावी नाही जगण्यासाठी. पण माणूसच आहे, नाही मला कोण? अरे बापरे, म्हणजे तू नॉर्मल झालीस. वा, इतका लेट करंटच ना. आज मग तू माझ्यासाठी काहीतरी छान खायला पाहिजे. काय पाहिजे सांग मला. काय करूया आपण? मोमोज वगैरे काहीतरी करायचं का? ओके चल, पटकन द्यायला आपण काय काय हवं ते मला सांग. बघूया आपण. मस्तपैकी गाणं. बरे आहेस ना ग? एकदम मस्त आहे, काळजी नसावी. बरं ठीक आहे. दुसरी अगं काय घमघमाट सुचलाय ग? काय मेनू केलायस तू आज? आज मस्त तुझ्या आवडीचा मेनू करतेय. काय म्हणालीस? पुन्हा म्हण. आज मस्त तुझ्या आवडीचा मेनू करतेय. ये सुनने के लिए मेरे कान तरस रहे थे. अनुश्री, आपल्या हनीमून नंतर तू आजच मला एकी हाक मारलीस बघ. खूप मस्त वाटलं ऐकून. आता तू मला नेहमी एकेरीच नावाने हाक मारत जा. इश, काहीतरीच तुमचं. बरं ऐका, गेले काही दिवस मी तुमच्या बोलण्याचा विचार करते आणि सत्य स्वीकारायचं ठरवलं. किंवा स्वीकारलंय म्हणा ना. आता असंच मस्त जगूया. तू हे ऐकून मला किती बरं वाटलं सांगू. तुला खरं सांगू का, अगं आपल्यासारखी पण अशी अनेक जोडपी आहेत. एकटे आई बाबा आहेत, ते एकटेच राहतात ते बिचारे इथे इंडियामध्ये. आपण खरंच नशीबवान म्हणायचं की आपली मुलगी आपल्याला कमीत कमी विचारते तर. अगं असे कित्येक जोडपी आणि कित्येक आई बाबा आहेत ना की त्यांच्या मुलांनी त्यांना वृद्धाश्रमात टाकलंय ग. बिचारे चौकशी पण करत नाही. खरं आहे हो तुमचं म्हणणं. त्या दिवशी सांगलीला बोलले, पण घेईल ते आपली काळजी समजून, नाही का? अनुश्री, माझ्या डोक्यात तरी एक छानशी आयडिया आहे. काय? आपण सानवीच्या वन वे ट्रॅफिक मध्ये उलटी गाडी न चालवता आपली बकेट लिस्ट पूर्ण करू. म्हणजे काय करायचं? आपण की नाही आनंदाने जगूया, मस्तपैकी फिरूया, मनसोक्त सगळी मजा करूया, जे पाहिजे ते सगळं करू. आपण येणाऱ्या पालकांचा एक छानसा ग्रुप बनवूया. अरे वा, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या गरजेला, त्यांच्या अडी अडचणीला आपण उपयोगी पडायचं. बरोबर की नाही? आनंद घेऊया आणि आनंद देऊया. मी नाही हो माझा आनंद देणार कोणाला. अगं मी थोडाच जाणार आहे. हे बघ, अशाने मुलांना पण आपली काळजी वाटणार नाही. बरोबर की नाही? आणि ह्या ग्रुप साठी की नाही मला एक छानसं नाव सुचलंय. काय? आनंद घेऊन येणारा पालक संघटना. कसं वाटलं नाव तुला? मस्त, एकदम भारी. हो की नाही? हुशार ग बाई माझा नवरा. मी आहेच हुशार.
बरं ऐका ना, हा, आता काय? सानवीला फोन लावा ना. आता पुन्हा कशाला फिरून फिरून भोपळे जाऊ. काही काळजी करू नका, मी तिला काही त्रास देणार नाही. लावा तर फोन. ठीक आहे, लावतो तिला फोन. आपल्याकडे आता किती वाजलेत ग? 11. 11 म्हणजे त्यांच्याकडे साधारण 9:30-10 असे जागे. ठीक आहे, लावतो फोन. हॅलो सानवी. अरे किंग ऑफ द डेव्हिल. नाही हो, तुम्ही नाही डेव्हिल. तुम्ही तर माझे असे क्यूट एंजल आहात ना. कशी आहेस सानवी? मी मस्त. बाबा, हा. आईने हे काय घातलंय? बघू ना जरा नीट दाखवा ना तुम्ही. काय ना ही मुलगी. बघ बघ दिसली. हो मग काय. आई, अगं या गेटअप मध्ये कसली गोड दिसतेस तू. एकदम भारी. काय बाबा, नाचतंय वाटतं कोणीतरी. अगं लाजू दे मला तरी बघू दे नाचतं ना. हे चूप ग सानू. बरं आई, काय? आम्ही दोघं ना उद्या ट्रिपला जातोय. आम्ही दोघं? हो, तुझ्या बाबांना पण सरप्राईजच आहे. त्यांनाही आत्ताच कळते. माझ्या 2 मैत्रिणी, त्यांचे नवरे आणि आम्ही दोघं मस्त 4 दिवस फिरायला चाललो. तुला माहिती असायला हवं म्हणून सांगते. वाव, ग्रेट. एन्जॉय. हॅपी जर्नी. खूप मस्त मजा करा. आणि अधेमध्ये जेव्हा जमेल तेव्हा फोन करा. हो नक्की. ठीक आहे. आणि हो आई, या गेटअप मध्ये एकदम भारी दिसतेस ना. एकदम क्युटी. सानवी तू पण ना. बरं चल ठेवते फोन, बोलूयात नंतर जमेल तसं. बाय. ठीक आहे. बाय. बाय. ओके बाय. अहो बघताय काय, चला ट्रिपला जायचंय ना, आवरायला घ्या. ये मैं क्या सुन रहा हूँ. अनुश्री षटकार मारलास बघ तू आज. चला तयारीला लागू पुनश्च हनीमूनच्या. काय चावटपणा चाललाय. चला चला चला.